नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे जे सुकट आहे, सुका जवळा, त्याची मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। सुक्या जवळ्याची भाजी कशी करावी कांदा टोमॅटोमध्ये, मस्त टिफिनसाठी एकदम छान अशी भाजी तयार होते। चला तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते। कढईमध्ये हा जो जवळा आहे ना, तो मी भाजून घेणार आहे। बघू शकता एकदम मस्त व्यवस्थित असा भाजला गेलाय। आता ह्याला मी एका डिश मध्ये व्यवस्थित बाजूला काढून घेते। त्याच कढईमध्ये मी आता 3-4 चमचे होईल एवढं तेल ओतून घेते। ही भाजी तेलात करायची असल्यामुळे तेल थोडं 3-4 चमचे जास्त लागणार आहे। बघू शकता तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये मी इथे कांदा आणि टोमॅटो कापून घेतलाय। हे सर्व आपण टाकून व्यवस्थित भाजून घेऊया। बघू शकता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा गरम मसाला। आता हे सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। सगळे मसाले कांदा टोमॅटो मध्ये व्यवस्थित मेल्ट जायला पाहिजे। बघू शकता मसाल्यांचा कलरही मस्त आला एकदम आहे। आता ह्याच्यामध्ये मी हा जो जवळा घेतलेला आहे ना सुकावाला, तो मी धुवून घेतलाय व्यवस्थित। तो आता मी याच्यामध्ये टाकून घेते। जवळा व्यवस्थित भाजल्यानंतर धुवून घ्यायचा आहे, असाच टाकायचा नाही आहे त्याला। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आणि इथेही मी 3-4 कोकमं घेतलेली आहे, ती कोकमही टाकून घ्यायची आहे। गॅस बारीक ठेवून द्यायचा आहे। गॅस बारीक ठेवूनच ही 10 ते 15 मिनिटांमध्ये एकदम व्यवस्थित शिजली जाते सुकट। आता आपण ह्याला व्यवस्थित झाकण मारून 10 मिनिटांसाठी बारीक गॅसवर ठेवून देऊया। आपली 10 मिनिटं झालेली आहेत। बघूया आता। वाव, मस्त असा सुगंध आलाय बघा भाजीला आणि व्यवस्थित शिजली गेली आहे। जेव्हा आपण गॅस बारीक करून भाजी शिजण्यासाठी ठेवतो ना, त्यावेळी मध्ये मध्ये झाकण काढून बघायचं आहे, जेणेकरून हे तर पाणी टाकत नाही ना, त्यामुळे ते तेलामध्ये करपू शकतं। आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर। मस्त असा आपला जवळा तयार झालाय, छान असा आपण भाकरी सोबत खाऊया। बघू शकता आपला जवळा तयार झालेला आहे। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करूनही सांगा मला, आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।